सुवर्णनगरी म्हणून जळगावची संपूर्ण देशभरामध्ये ओळख आहे आणि सोने बाजारासाठी सुद्धा यंदाचं वर्ष हे खूप महत्त्वाचं ठरलं। कारण 65,000 रुपयांवर असलेले सोन्याचे दर हे या वर्षामध्ये विक्रमी भाव म्हणजे 80,000 रुपयांपर्यंत पोहोचले। त्यामुळे कुठेतरी मोठी उलाढाल जी आहे ही सुवर्णनगरीमध्ये पाहायला मिळाली आणि त्यामुळे निश्चितच या वर्षामध्ये सोन्याच्या भावामध्ये कायम चढ उतार होत राहिली आणि सोन्याचे भाव वाढत गेले, कमी झाले। अशा पद्धतीने कुठेतरी सोने चांदीच्या या बाजारामध्ये सराफ व्यावसायिकांच्या या जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये मोठी उलाढाल झाली आणि त्याचा निश्चितच परिणाम हा या बाजारावर झालेला आहे। कुठेतरी ग्राहकांनी सुद्धा होणारे दर कमी लक्षात घेता सोन्यामध्ये गुंतवणूक केली आणि त्याचा परतावा सुद्धा चांगला मिळाल्याने ग्राहकांना सुद्धा या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला। तर सुवर्ण व्यावसायिकांनाही त्याचा खूप फायदा झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच यंदाचं वर्ष जे आहे ते सोने बाजारासाठी खूप महत्त्वाचं ठरलं। या सोने बाजारामध्ये कशा पद्धतीने या वर्षभरामध्ये चढ उतार झाली हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे आहेत। काय सांगणार भाऊ, कशा पद्धतीने एकंदरीत ह्या वर्षभरामध्ये सोन्याच्या भावामध्ये चढ उतार राहिली? कारण 65,000 रुपयांवर असलेले सोन्याचे विक्रमी दर या वर्षामध्ये 80,000पर्यंत पोहोचले, तर चांदीसुद्धा 1,00,000च्या उंबरठ्यावर पोहोचली होती। कशा पद्धतीने चढ उतार सुरुवातीपासून राहिले? आता 2024चं जे हे वर्ष होतं हे आजपर्यंत गोल्डच्या इतिहासामध्ये सोन्या चांदीच्या इतिहासामध्ये एवढं जंप गोल्ड आणि चांदीने कधीच मारलेली नव्हती। जवळजवळ सोनं एका वर्षात हे 20,000ने वरती आलं आणि चांदी 25,000ने वरती आलं। तर या वर्षाची जंप होती याच्या मागचं कारण खूप आहे। सगळ्यात मोठं कारण जे सुरुवातीला सेंट्रल बँक्सची बाईंग होती। प्रत्येक वर्षाच्या तुलनेत यावर्षी सगळ्या देशांनी भरपूर सोनं आपल्या रिझर्व्हमध्ये घेतलं। सोबतच जिओपॉलिटिकल टेन्शन जे सुरू होतं रशिया युक्रेन वॉर ते 1 वर्षापासून चालू आहे, ते पण गोल्डला भरपूर ड्राईव्ह केलं गोल्डला की पण युद्ध थांबेल आणि सोन्याचे भाव कमी होतील। पण युद्ध सुरूच राहिलं, जवळजवळ 1 वर्षापासून ते युद्ध आधी सुरूच आहे। नंतर हमास आणि इस्रायलचं युद्ध, रशिया युक्रेन युद्ध, सिरियाचं युद्ध, चायनीज रिअल इस्टेट मार्केट, हे सगळे फॅक्टर्स गोल्डला 60,000 वरतून डायरेक्ट 80,000पर्यंत घेऊन गेले या वर्षात। आणि सोबतच इंटरेस्ट रेट जे होते, इंटरेस्ट रेट या वर्षात जे एवढ्या वर्षापासून इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी इंटरेस्ट रेट जे कमी होत नव्हते ते या वर्षीच कमी झाले। तर तेही एक खूप मोठं कारण झालं गोल्ड वाढण्यासाठी। भाऊ, आता या ठिकाणी जे 65,000 रुपयावर ज्यांनी सोनं खरेदी केलं होतं, सोन्याचे दर कमी असताना लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली, मात्र हे वर्ष त्या सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी खूप महत्त्वाचं ठरलं। त्यांना जो परतावा मिळाला त्याची टक्केवारी कशी राहिली नक्की? आता आपण बघितलं तर पोस्ट कोविड नंतर गोल्डचं मार्केट हे बूम होतं आहे। जवळजवळ कोविडमध्ये गोल्ड 44,000वरती होतं आणि दरवर्षी रिटर्न आपण बघितले तर 20% रिटर्न दरवर्षी ग्राहकांना भेटलेले आहे। कुठेतरी 1 वर्षामध्ये भाव खूप स्टेबल होते, पण यावर्षी आपण बघितलं तर जवळजवळ 22% सोन्याचा परतावा प्रत्येक ग्राहकाला भेटलेला आहे। ज्यांनी 2023मध्ये सोनं घेतलं आहे आणि 2023 आणि 2024चाही रिटर्न्स हे जवळजवळ 22%पर्यंत आहे। भाऊ, याच्यामध्ये ह्या सोन्याच्या चढ उतारामध्ये निवडणुकीचा कुठे काही परिणाम झाल्याचं दिसतं का? कारण विधानसभा निवडणूक झाल्या, लोकसभा निवडणूक झाल्या, कुठंतरी सरकार बदललं, अस्थिर सरकार होईल असं वाटलं होतं, त्याचा कुठेतरी या सोने बाजारावर काही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं का? नाही, आता आपण बघितलं तर गोल्ड मार्केट में सेंट्रल बँक्स बाईंग, इंटरेस्ट रेट्स आणि जिओपॉलिटिकल टेन्शन हे 3 महत्त्वाचे कारणं होते। सोबतच गोल्ड जे मध्ये आता कमी झालं होतं तर त्याचं आपलं इंडियाचं जे कस्टम ड्युटी आहे ती कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव थोडे कमी झाले होते। तर तो एक इलेक्शन इफेक्ट तो एक पडला होता इंडियन मार्केटवरती। पण बाकी इफेक्ट बघितला तर जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे सोन्याचे भाव वाढलेले होते। तर अशा पद्धतीने वर्षभरामध्ये रशिया युक्रेनमधलं जे युद्ध असेल किंवा जिओपॉलिटिकल टेन्शन असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये या वर्षभरामध्ये सोन्याच्या भावामध्ये कायम चढ उतार राहिली आणि 2023मध्ये 65,000 रुपयांवर असलेलं सोनं 2024मध्ये विक्रमी भावावर म्हणजे 80,000 रुपयांवर पोहोचलं। त्यामुळे कुठेतरी सोन्यामध्ये ज्यांनी गुंतवणूक केलेली होती त्यांना मोठा फरक आणि परतावा या ठिकाणी ग्राहकांना मिळाला। त्यामुळे ग्राहकांसाठी सुद्धा हे सोनं
जे वर्ष आहे ते महत्त्वाचं ठरलं. तर दुसरीकडे सोन्याच्या भावाने जी उच्चांकी घेतली, चांदीच्या भावाने उच्चांकी घेतली, चांदी 1 लाखांपर्यंत पोहोचली, सोनं 80,000पर्यंत पोहोचलं. त्यामुळे कुठेतरी सुवर्ण बाजारामध्ये सुवर्ण व्यावसायिकांची सुद्धा सोन्याच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. त्यामुळे ग्राहक आणि सुवर्ण व्यावसायिक या दोघांसाठी यंदाचं जे 2024 हे वर्ष आहे ते खूप महत्त्वाचं ठरलं आणि त्यामुळे कुठंतरी सोने बाजारामध्ये 2024मध्ये मोठी उलाढाल झाली. आता जर आपण सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक जे भाव आहेत ते या वर्षामध्ये सोन्याचे आणि चांदीचे पाहायला मिळाले. त्यामुळे निश्चितच 2024 हे वर्ष सुवर्ण व्यावसायिक असेल किंवा ग्राहकांसाठी खूप महत्त्वाचं आणि उलाढाल करणारं ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.